मराठवाड्यामधला पाण्याचा प्रश्न सध्या अत्यंत गंभीर बनलेला आहे। मराठवाड्यामधील 1174 गावं आणि वाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। तर मराठवाड्यामधल्या टँकरचा आकडा 1309 वरती पोहोचलाय। सर्वाधिक टँकर म्हणजे 556 टँकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। राज्यासह देशभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे। राजकीय नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत, तर जनता मात्र पाण्यासाठी त्रस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर मराठवाड्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात किती टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू आहे त्यावर एक नजर टाकूया। छत्रपती संभाजीनगरमधल्या 410 गावांमध्ये 556 टँकर पाणी पुरवठा करतात। तर जालन्यामध्ये 308 गावांमध्ये 556 टँकरकडनं पाणी पुरवठा केला जातोय। बीडच्या 371 गावांमध्ये 263 टँकर सध्या कार्यरत आहेत। तर परभणीतल्या 4 गावात 4 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। नांदेडच्या 12 गावात 12 टँकरकडनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। तर धाराशिवच्या 58 गावांमध्ये 92 टँकर सध्या कार्यरत आहेत। तर लातूरच्या 11 गावात पाणी टंचाई आहे, जिथे 10 टँकर पाणी पुरवठा करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।